तीर्थयात्रा केली सांगू नये. पण मी एका ठिकाणी असं वाचलं की भगवंतानी नामदेवरायाला सांगितलं, नामदेवराया तुम्ही तीर्थयात्रा करायला गेले, माऊली संती गेली आणि आल्यानंतर त्यांनी मौंद्याचा कार्यक्रम केला नामदेवराया. माझी तू इच्छा नव्हती, पण वडिलांची लई इच्छा होती की मौंद झाला, गंगा पूजन करा. त्याचे एक कारण आहे की देवाने भगवंतानी नामदेवरायाला सांगितलं की मौंद केलंच पाहिजे. आणि देवाच्या हाताने मौंद चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भगवान परमात्मा सकट ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ मुक्ताबाई, अशोकान काका ही चार भावांडासह सर्व साधू संतांसकट नामदेवरायांनी मौन केली. म्हणून मला आठवलं की मौन केलंच पाहिजे. पण माणूस काय म्हणते, काशीला गेलेला सांगतोय माणूस, पण मांजर माझ्या सांगत तसं होतं. म्हणून सुंदर अशी या ठिकाणी सेवा केली. आम्ही तीर्थयात्रा केली. आमच्या संख्या आमचे तुकाराम महाराज घालले ही आमच्या संख्यी होती. तीर्थयात्रा करत असताना किती सुंदर तीर्थयात्रा झाली आपल्या. आणि अधिक मासामध्ये तीर्थयात्रा झाली. आणि आपण गंगेला गेलो, त्रिवेणी संगमावर गेलो, प्रयाग धामला गेलो, उज्जैनला गेलो, चित्रकूटला गेलो, अजून अयोध्येला गेलो, गोकुळला गेलो, वृंदावनला गेलो आणि द्वारकेला गेलो. आणि द्वारका झाल्यानंतर आपण परत माघारी आपल्या महाराष्ट्रामध्ये ओंकारेश्वरला. ओंकारेश्वर महाराष्ट्राचा बॉण्ड्री असे परळी वगैरे नाही. मुक्ताबाईचं दर्शन घेतलं आणि शेगावला आलो. शेगावून पैठणला आलो आणि पैठणला आलो. अशी सुंदर अशी आमची यात्रा झाली. आणि आम्हाला आता गंगापूजन करायचं होतं. गंगापूजनही झालं. आता मुक्त झालो. माझे झाले गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण. माझे गयावर्जन झाले, पितरांचे ऋण पिटलं. महाराज तुम्ही आल्याबद्दल, सुंदर अशी या ठिकाणी सेवा केल्याबद्दल तुम्हालाही आमच्या काकडे कुटुंबाच्या वतीने तुमचेही आभार मानतो आणि झालेली सेवा समज